नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. जस्ट इमॅजिन युअरसेल्फ ॲज अन एलियन. असं इंटलेक्च्युअली नेकेड आपण या पृथ्वीवर आलो आहे. भारतासारख्या अनेक धर्म असलेल्या देशात आपली एंट्री झाली आहे. ॲज अन एलियन इफ आय स्टार्ट टॉकिंग अबाउट वुमन राईट्स, मॅरेज, डिवोर्स आणि मी सगळ्या धर्मातल्या लोकांशी विदाउट अंडरस्टँडिंग देअर सिस्टीम, प्रॅक्टिसेस, कल्चर सेम बोलायला लागले तर काय होईल? अर्थाचा अनर्थ होईल आणि प्रत्येक धर्मातले लोक असे माझ्या अंगावर येऊ शकतात. त्यामुळे मला जर या सगळ्या लोकांना इक्वल ट्रीट करायचं असेल तर मला पहिल्यांदा ही डायव्हर्सिटी समजून घेतली पाहिजे, बरोबर? आणि त्यामुळे मला आज हे अनाऊन्स करायला खूप आनंद होतोय की आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर एका सिरीजला सुरुवात होती आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरची ही पहिली सिरीज आहे. एक वेगळा प्रयोग आहे, बघू कसा होतोय. आणि या सिरीजचा जो विषय आहे ना तो प्रचंड सेन्सिटिव्ह आहे. पुढच्या अगदी काही महिन्यात प्रॉमिनंटली डिस्कस होणार आहे आणि स्पेशली इलेक्शनच्या आधी तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अजेंड्यावर पण असणार आहे. आणि या विषयावर ऑलरेडी 75 लाख भारतीयांनी त्यांची मतं लॉ कमिशनकडे दिली आहेत बरं का. तो विषय आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा. आणि त्यातही डिस्कशन तर हिंदू विरुद्ध मुस्लिम असंच असतं ना जेव्हा हा विषय येतो. आपण कितीही म्हणलो तरी आपल्याला कुठे आपल्यापैकी अनेकांना कुठे बाहेर पडायचं असतं यातनं. पॉलिटिशियन्सला तर हे फारच सोयीचं आहे, पण मला यामध्ये पडायचं नाही आहे. कारण मला तुम्हाला वन्स अँड फॉर ऑल हा विषय नीट समजावून सांगायचा आहे. का समजावून सांगायचं आहे तर अर्थात पहिलं कारण पॉलिटिक्स, पण ॲज अन इंडियन सिटिझन आपल्या सिव्हिल लफड्यांचे काय लॉज आहेत ते फार कमी जणांना माहिती असतात. पण आता ते जर बदलायची गरज निर्माण होणार असेल कदाचित तर वी शुड नो ना की काय बदलणार आहे आपल्या आजूबाजूला. आणि या आपल्या इन्फॉर्मेटिव्ह सिरीजला स्पॉन्सर केलं आहे राजहंस प्रकाशननं, त्यामुळे त्यांचेही खूप आभार. राजहंसच्या वेबसाईटवर खूप पुस्तकं सवलतीच्या दरात आहेत. अशीच एक नवी कादंबरी सीता. सीता माते मी एक खचलेली दीनवाणी अबला भेटेल अशा भ्रमात होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री, ही हनुमंताला दिसलेली सीता. आणि युद्धात लक्ष्मण मूर्छित पडल्यावर या साऱ्याला आपला सुवर्ण मृगाचा मोह कारण ठरला असा विलाप करणारी सीता. खरंच कशी होती सीता? विचारी आणि खंबीर की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी की रामरक्षेतलं तिचं सीता शक्ती हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची ही ताजी कादंबरी राजहंसच्या वेबसाईटवर आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत 375 रुपयांची कादंबरी फक्त 300 रुपयात मिळणार आहे, त्यामुळे जरूर विकत घ्या. सो आता तुम्हाला जसं जसं एक्सप्लेन करेन पुढे तसं एक लक्षात ठेवूयात की ना मी कुठल्या धर्माची आहे ना कुठल्या जातीची आहे, तरच मी तुम्हाला एक तटस्थ म्हणून नीट एक्सप्लेन करू शकेन असं मला वाटतं. आणि एक बॉटम लाईन कायमस्वरूपी लक्षात ठेवू की सिव्हिल मॅटर्स म्हणजे काय तर लग्न, डिवोर्स, पोटगी, दत्तक, वारसा वगैरे वगैरे. म्हणजे पुढे जेव्हा जेव्हा मी सिव्हिल मॅटर्स संदर्भातले पर्सनल लॉज असं म्हणेन तेव्हा हे सिव्हिल मॅटर्स असतील. UCCवर आपण एक ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता, आठवतं आहे? पण त्यावेळेस मला असं खूप वाटत होतं की दिस इज नॉट इनफ. हे खूप वरवरचं पाणी आहे, त्याच्या खूप खोल हा विषय आहे आणि मला तिथपर्यंत माझ्या यूट्यूब ऑडियन्सना न्यायचं आहे. सो प्रचंड रिसर्चनंतर, बिलीव्ह मी खूप रिसर्च करायला लागला आहे. प्रचंड रिसर्चनंतर, सेल्फ स्टडीनंतर, खूप लोकांशी, खूप एक्सपर्ट्सशी डिस्कस केल्यानंतर, डॉक्टर दिव्यकीर्ती सरांचे भरपूर लेक्चर्स ऐकल्यानंतर आता मला असं वाटतं आहे की मला जेवढं कळलं आहे तेवढं तुमच्यापर्यंत या सिरीजमधनं पोहोचवावं. अर्थात मी काही लॉ स्टुडंट नाही, त्यामुळे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट बोला. ही सिरीज बघितल्यानंतर मे बी काही ॲडिशनल खूप चांगल्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. या सिरीजमध्ये आता काय असणार आहे पटकन सांगते. बेसिकली सगळ्या धर्मांसाठी एकच समान कायदा हवा, हा UCCचा बेस आहे. पण हिंदू मुस्लिम किंवा एका धर्माला धडा शिकवण्यासाठीच कसा कायदा यायला हवा असे कमेंट्स तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर ऐकत असाल तर प्लीज काम डाऊन. कारण ही संपूर्ण सिरीज पाहताना तुम्हाला PKचा एलियन व्हायलाच लागणार आहे. आणि तरच आपण प्रत्येक धर्मातले आत्ताचे पर्सनल लॉज काय आहेत सिव्हिल मॅटर्सबद्दलचे ते समजू शकू. या सिरीजमध्ये त्यानंतर आपण हेही बघणार आहोत की या पर्सनल लॉमुळे ऑलरेडी युनिफॉर्मिटी इन टर्म्स ऑफ लॉ भारतात आहे की खूप जास्त काहीतरी नवीन वेगळे कायदे तयार करण्याची गरज लागणार आहे. सपोज कायद्यातली युनिफॉर्मिटी ही ऑलरेडी असेल तर ती कुठल्या धर्मांच्या कायद्यामध्ये जास्त आहे, जर नसेल तर ती कुठल्या धर्मातल्या कायद्यामध्ये बदलेल किंवा कुठल्या धर्मातले
पर्सनल लॉज हे बदलायला पाहिजेत, कुठले पर्सनल लॉज असे आहेत की जिथे ॲब्सोल्युटली जे कॉपी पेस्टही होऊ शकतात, इतके युनिफॉर्मिटीकडे झुकलेले आहेत, हे सगळं आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. त्यामुळे साधारण एपिसोडचं डिझाईन मी तुम्हाला पटकन सांगते. आपला जो पहिला एपिसोड आहे, जो आधी आपण ऑलरेडी तयार केला आहे, UCCचा एक बेसिक एक्सप्लेनेशन सांगणारा व्हिडिओ, तो तुम्ही जरूर बघा. आणि मग दुसरा एपिसोड जो यानंतर मी पोस्ट करणार आहे, तो असणार आहे हिंदू कोड बिलबद्दल, त्याच्या डिबेटबद्दल. तिसरा एपिसोड स्पेसिफिकली हिंदू कोड बिलच्या 4 ॲक्ट्सबद्दल असेल आणि हा खूप महत्त्वाचा एपिसोड आहे. उगाच UCCच्या नावाने बोंबाबोंब करता का म्हणे. हा एपिसोड बघितल्यावर आपल्याला खूप गोष्टी हिंदू लॉज संदर्भातल्या कळणार आहेत. चौथ्या एपिसोडपासून मग मी सुरुवात करणार आहे मुस्लिम पर्सनल लॉजबद्दल बोलायला, ज्यामध्ये मग आपण शरीयत ही मुस्लिम सिस्टीम समजून घेऊ, त्याबरोबर शिया सुन्नीमधला फरक काय आहे, शरीयत इन इंडियन कॉन्टेक्स्ट काय आहे, आणि जरी आपण फक्त सिव्हिल मॅटर्सबद्दलच बोलणार असलो तरी शरीयतमधले असे काही क्रिमिनल लॉज किंवा त्यातले ॲस्पेक्टही सांगणार आहे की जे किती भयंकर आहे. आणि 5व्या एपिसोडमध्ये आपण आत्ताचे मुस्लिम पर्सनल लॉज, जे मॅरेज, डिवोर्स, मेंटेनन्स या 3 गोष्टींसंदर्भात आहेत, त्याबद्दल बोलणार आहोत. ते कसे या 3 मॅटर्सना हँडल करतात ते बघणार आहोत. कारण मुस्लिमांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी, या एका वाक्यात खूप जास्त डिस्कशन्स होतात तो हल्ली. त्यामुळे हा एपिसोड तुम्ही नक्की बघा. 6व्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला काही फार महत्त्वाच्या केसेस सांगणार आहे मुस्लिम पर्सनल लॉ संदर्भातल्या, ज्या ॲक्च्युली मागच्या 70 वर्षामध्ये टर्निंग पॉईंट्स ठरलेले आहेत. मुस्लिम अडॉप्शन करू शकतात का, हे पण आपण बघणार आहोत. आणि कदाचित या एपिसोडनंतर मुस्लिम पर्सनल लॉच्या बाबतीत थोडंफार अंडरस्टँडिंग आपल्याला येऊ शकतं की युनिफॉर्मिटी खरंच कशात आहे आणि कशामध्ये नाही. बाकी 7वा एपिसोड जो असेल तो इतर रिलिजनचे जे पर्सनल लॉज आहेत त्याबद्दलचा असेल. 8वा एपिसोड असेल त्याच्यामध्ये त्यांना हे मग आम्हाला का नाही, त्यांच्यामुळे आमच्यावर बंधनं का, असे जे आर्ग्युमेंट करतात, ते आर्ग्युमेंट करणारे कुठल्या बेसिसवर ही आर्ग्युमेंट करतात, हे तुम्हाला एपिसोडमध्ये सांगणार आहे. म्हणजे इन शॉर्ट कॉन्स्टिट्युशनल ॲस्पेक्ट्स असे कुठले आहेत की जे पर्सनल लॉजच्या थोडेसे क्रॉस जाऊ शकतात. हा एपिसोड पण इंटरेस्टिंग असणार आहे. 9व्या एपिसोडमध्ये आपण भारतातल्या अतिशय महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे आदिवासी ट्राईब्सचं काय होणार जर UCC आलं तर, त्याबद्दल बोलूयात. 10व्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भारतात ऑलरेडी UCC आहे. येस आहे, ते तुम्ही 10व्या एपिसोडमध्येच बघा की काय आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर जो शेवटचा एपिसोड असेल तो आपल्या एक इन जनरल आपण ओपिनियन एक फॉर्म करू शकू UCCच्या बाबतीत. सो पहिल्यांदा थँक्यू की एवढे विषय ऐकूनही तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघताय. आणि जो आपल्या चॅनलचा मोटो आहे की माहितीपूर्ण कॉन्टेंट द्यायचा, काही विषयांचं एक लाँग टर्मसाठी डॉक्युमेंटेशन करायचं, या माझ्या प्रयत्नांना तुम्ही सपोर्ट करताय, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. खूप धन्यवाद. आय ट्राय माय बेस्ट की ही सिरीज अतिशय सोप्या मराठीत छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये असेल, म्हणजे साधारणपणे एक गोष्ट ऐकल्यासारखंच तुम्हाला वाटावं. आणि फार आपण कोणी काही लॉचे स्टुडंट नाही, त्यामुळे आपल्याला फार ते सेक्शन जड जाणार नाही, याचा मी खूप प्रयत्न करणार आहे. तुम्ही डोळे मिटून ऐकू शकाल अशी सिरीज करायचा प्रयत्न आहे. आठवड्यातनं 2 व्हिडिओ टाकायचा प्रयत्न आहे. सो चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. आणि हां, नोटिफिकेशन बेलवर क्लिक ह्याच्यासाठी करा, हे इन्सिस्ट करून सांगते, कारण व्हिडिओ आता मी जसे टाकीन तसं टाकल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही तुमच्या सोयीने व्हिडिओ बघा. जसे नवीन व्हिडिओज येतील तशी सगळ्या व्हिडिओजची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन. आणि या आपल्या इन्फॉर्मेटिव्ह सिरीजला स्पॉन्सर केलं आहे राजहंस प्रकाशननं. राजहंसच्या वेबसाईटवर भरपूर पुस्तकं सवलतीच्या दरात आहेत. विविध कॅटेगरीजमध्ये पुस्तकांचं ग्रुपिंगही केलं आहे, त्यामुळे जरूर वेगवेगळ्या ऑफर्सचा या वेबसाईटवर तुम्ही लाभ घ्या. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तशी नवी कादंबरी सीता ही विकत घ्या. आणि आपल्या या इन्फॉर्मेटिव्ह सिरीजला सपोर्ट केल्याबद्दल राजहंस प्रकाशनचे आभार. सो लेट्स स्टार्ट.